नमस्कार. आजच्या कथेचे 2 भाग आहेत. तर आज एक भाग बघूयात आणि उद्या दुसरा भाग. तर आईच्या गर्भाशिवाय जन्मलेली पौराणिक पात्रे आणि त्यामागील कथा घेऊन आली आहे. आपल्या हिंदू धार्मिक ग्रंथ वाल्मिकी, रामायण, महाभारत इत्यादींमध्ये अशा अनेक पात्रांचे वर्णन आहे, ज्यांचा जन्म आईच्या गर्भाशिवाय आणि वडिलांच्या वीर्याशिवाय झाला आहे. येथे अशाच 16 पौराणिक पात्रांच्या जन्मकथा सांगणार आहोत. यातील अनेक पात्रांचा जन्म आईच्या गर्भाशिवाय झाला आहे, तर काही पात्रांमध्ये वडिलांची काही भूमिका नव्हती, तर काहींमध्ये ते दोन्ही होते. नंबर 1. धृतराष्ट्र, पांडू आणि विदुराच्या जन्माची कथा. हस्तिनापूरचा राजा शंतनू आणि राणी सत्यवती यांना चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे 2 पुत्र होते. चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांच्या बालपणीच शंतनूचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे पालनपोषण भीष्म पितामह यांनी केले. चित्रांगद मोठा झाल्यावर भीष्म पितामहाने त्याला गादीवर बसवले, पण काही वेळातच चित्रांगद गंधर्वाशी लढताना मारला गेला. यावर भीष्म पितामहाने आपला धाकटा भाऊ विचित्रवीर्याकडे राज्य सोपवले. आता भीष्म पितामहाला विचित्रवीर्याच्या लग्नाची काळजी वाटू लागली. त्या दिवसात काशी राजांच्या अंबा, अंबिका आणि अंबालिका या 3 मुलींचे स्वयंवर होणार होते. त्या स्वयंवरात जाऊन भीष्म पितामहांनी एकट्याने तेथे उपस्थित असलेल्या सर्व राजांचा पराभव केला आणि 3 मुलींना पळवून नेले आणि हस्तिनापुरास आणले. मोठी मुलगी अंबा हिने पितामह भीष्म यांना सांगितले की तिने आपले शरीर आणि मन राजा शाल्वाला अर्पण केले आहे. तिचे म्हणणे ऐकून भीष्म पितामहाने तिला राजा शाल्वाकडे पाठवले आणि अंबिका आणि अंबालिकेचा विवाह विचित्रवीर्याशी करून दिला. राजा शाल्वाने अंबाला स्वीकारले नाही, म्हणून ती हस्तिनापूरला परतली आणि भीष्म पितामहाला म्हणाली, हे आर्य, तुम्ही माझे अपहरण केले आहे, म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करा. पण भीष्म पितामहांनी प्रतिज्ञा केल्यामुळे त्यांची विनंती मान्य केली नाही. अंबा रागावली आणि परशुरामांकडे गेली आणि त्यांना आपली अवस्था सांगितली आणि मदत मागितली. परशुराम अंबाला म्हणाले, हे देवी, तुम्ही काळजी करू नका, मी तुमचे लग्न भीष्म पितामहाशी करून देईन. परशुरामांनी भीष्म पितामहांना बोलावले, पण भीष्म पितामह त्यांच्याकडे गेले नाहीत. याचा राग येऊन परशुराम भीष्म पितामहाजवळ पोहोचले आणि 2 वीरांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. हे दोघेही अभूतपूर्व योद्धे होते, त्यामुळे विजय किंवा पराभवाचा निर्णय होऊ शकत नव्हता. शेवटी देवांनी हस्तक्षेप करून हे युद्ध थांबवले. निराश होऊन अंबा तपश्चर्या करण्यासाठी वनात गेली. विचित्रवीर्याने आपल्या 2 राण्यांसोबत सुख भोगले, परंतु त्या दोघांपैकी एकालाही मूल झाले नाही आणि क्षयरोगाने ते मरण पावले. आता संपूर्ण विनाशाच्या भीतीने सत्यवती माता एके दिवशी भीष्म पितामहाला म्हणाली, पुत्रा, या वंशाचा नाश होण्यापासून वाचवण्यासाठी मी तुला या 2 राण्यांपासून पुत्रप्राप्तीची आज्ञा देते. आईचे म्हणणे ऐकून भीष्म पितामह म्हणाले, आई, मी माझी प्रतिज्ञा कोणत्याही परिस्थितीत मोडू शकत नाही. हे ऐकून सत्यवती आईला खूप वाईट वाटले. तेव्हा त्यांना त्यांच्या ज्येष्ठ पुत्र वेदव्यास आठवला. स्मरण होताच वेदव्यास तेथे उपस्थित होते. सत्यवती त्यांच्याकडे पाहून म्हणाली, हे पुत्रा, तुमचे सर्व भाऊ निपुत्रिक होऊन गेले, म्हणून माझ्या वंशाचा नाश होण्यापासून वाचवण्यासाठी मी तुम्हाला नियोग पद्धतीने त्यांच्या पत्नीपासून संतती उत्पन्न करण्याची आज्ञा देते. वेदव्यासांनी तिची आज्ञा पाळली आणि म्हणाले, आई, तुम्ही त्या 2 राण्यांना माझ्यासमोर नग्न येण्यास सांगा, म्हणजे त्यांना गर्भधारणा होईल. प्रथम मोठी राणी अंबिका आणि नंतर धाकटी राणी अंबालिका गेली, पण अंबिकाने त्यांच्या तेजाच्या भीतीने डोळे मिटले, तर वेदव्यासांना पाहून अंबालिका घाबरून ती पिवळी पडली. वेदव्यास परत आले आणि आईला म्हणाले, आई, अंबिका हिला खूप तेजस्वी मुलगा होईल, पण
डोळे बंद झाल्यामुळे तो आंधळा होईल, तर अंबालिकेच्या पोटी पांडुरोगाने पीडित मुलगा जन्माला येईल. हे जाणून माता सत्यवतीने थोरली राणी अंबिका हिला पुन्हा वेदव्यासांकडे जाण्याची आज्ञा केली. यावेळी थोरल्या राणींनी स्वतः न जाता आपली दासी वेदव्यासांकडे पाठवले. दासी वेदव्यास यांच्यासमोरून न डगमगता निघून गेली. यावेळी वेदव्यास माता सत्यवती यांच्याकडे आले आणि म्हणाले, आई, या दासीच्या पोटी वेद आणि वेदांत पारंगत असलेला अत्यंत गुणवान पुत्र जन्माला येईल. असे बोलून वेदव्यास तपश्चर्या करायला निघाले. वेळ आली तेव्हा अंबिकेच्या उदरातून धृतराष्ट्र आंधळा आणि अंबालिकेच्या गर्भातून रोगाने त्रस्त असलेला पांडूचा जन्म झाला आणि दासीच्या पोटी धर्मात्मा विदुर जन्माला आला. नंबर 2. कौरवांच्या जन्माची कथा. एकदा महर्षी वेदव्यास हस्तिनापूरला आले. गांधारीने त्यांची खूप सेवा केली. यावर प्रसन्न होऊन त्यांनी गांधारीला वरदान मागायला सांगितले. गांधारीने तिच्या पतीसारखे बलवान 100 पुत्र होण्याचे वरदान मागितले. गांधारीला वेळेवर गर्भधारणा झाली, पण तो गर्भ 2 वर्षे तिच्या पोटात राहिला. यामुळे गांधारी घाबरली आणि तिने तिचा गर्भपात केला. तिच्या पोटातून लोखंडासारखे मांस बाहेर आले. महर्षी वेदव्यासांनी हे सर्व आपल्या योगदृष्टीने पाहिले आणि ते लगेच गांधारीकडे आले. तेव्हा गांधारीने त्यांना तो मांसाचा तुकडा दाखवला. महर्षी वेदव्यासांनी गांधारीला त्वरित 100 मातीचे भांडे बनवून तुपाने भरून सुरक्षित ठिकाणी त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था करावी आणि या मांसांवर पाणी शिंपडावे असे सांगितले. जेव्हा पाणी शिंपडले गेले तेव्हा तो मांसाच्या तुकड्यांचे 101 तुकडे झाले. वेदव्यास म्हणाले की हे 101 मांस तुपाने भरलेल्या भांड्यात टाका. आता हे भांडे 2 वर्षांनीच उघडावेत. असे म्हणत महर्षी वेदव्यास तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात गेले. जेव्हा वेळ आली तेव्हा त्या भांड्यातून आधी दुर्योधन आणि नंतर गांधारीचे 99 मुलं आणि 1 मुलगी झाली. नंबर 3. पांडवांच्या जन्माची कथा. 5 पांडवांचा जन्मही वडिलांशिवाय झाला होता. एकदा राजा पांडू कुंती आणि माद्री या 2 पत्नींसोबत शिकारीसाठी जंगलात गेले होते. तेथे त्याला हरणाची समागम करत असलेली जोडी दिसली. पांडूने ताबडतोब आपल्या बाणाने हरणाला जखमी केले. मरताना हरणाने पांडूला शाप दिला, हे राजा, तुझ्यासारखा क्रूर माणूस या जगात नसेल. समागम करताना तू मला बाण मारला आहेस, म्हणून जेव्हा तू समागम करशील तेव्हा तू मरशील. या शापाने पांडू अत्यंत दुःखी झाला आणि आपल्या राण्यांना म्हणाला, हे देवीनो, आता मी माझ्या सर्व इच्छा त्यागून या अरण्यातच राहीन. तुम्ही सर्व हस्तिनापूरला परत जा. त्याचे बोलणे ऐकून दोन्ही राण्या उदासपणे म्हणाल्या, भगवंत, तुमच्याशिवाय आम्ही क्षणभरही जगू शकत नाही. कृपया आम्हाला तुमच्यासोबत जंगलात ठेवा. पांडूने त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांना आपल्यासोबत जंगलात राहण्याची परवानगी दिली. दरम्यान अमावास्येच्या दिवशी राजा पांडूने ऋषीमुनींना ब्रह्मदेवांच्या दर्शनासाठी जाताना पाहिले. त्याने त्या ऋषींना सोबत नेण्याची विनंती केली. त्याच्या विनंतीवरून ऋषी म्हणाले, राजा, कोणत्याही निपुत्रिक पुरुषाला ब्रह्मलोकात जाण्याचा अधिकार नाही, म्हणून आम्ही तुम्हाला आमच्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. ऋषींचे म्हणणे ऐकून पांडू आपल्या पत्नीला म्हणाला, हे कुंती, माझा जन्म व्यर्थ होत चालला आहे, कारण निपुत्रिक व्यक्तीला त्याच्या पूर्वजांचे ऋण, ऋषीमुनींचे ऋण, देवांचे ऋण आणि मानवांचे ऋण यापासून मुक्ती मिळू शकत नाही. पुत्रप्राप्तीसाठी तुम्ही मला मदत करू शकता का? कुंती म्हणाली, हे आर्यपुत्र, दुर्वास ऋषींनी मला असा मंत्र दिला आहे की ज्याच्या साहाय्याने मी कोणत्याही देवतेचे आव्हान करू शकते आणि इच्छित वस्तू मिळवू शकते. तुम्ही कृपा करून मी कोणत्या देवाला हाक मारावी याची आज्ञा द्या. यावर पांडूने धर्माला आमंत्रण देण्याची आज्ञा केली.
धर्माने कुंतीला युधिष्ठिर नावाचा पुत्र दिला. नंतर पांडूने कुंतीला वायुदेव आणि इंद्रदेव यांना पुन्हा 2दा आमंत्रित करण्याची आज्ञा दिली. भीम हा वायुदेवांपासून तर अर्जुनाचा जन्म इंद्रदेवांपासून झाला. त्यानंतर पांडूच्या परवानगीने कुंतीने माद्रीला त्या मंत्राची दीक्षा दिली. माद्रीने अश्विन कुमारांना आमंत्रित केले आणि नकुल आणि सहदेव यांचा जन्म झाला. एके दिवशी राजा पांडू माद्रीसोबत नदीच्या काठावरच्या जंगलात फिरत होता. वातावरण अतिशय आल्हाददायक होते आणि थंड सौम्य आणि सुगंधी वारा वाहत होता. अचानक वाऱ्याच्या सोसाट्याने माद्रीचे कपडे उडू लागले. यामुळे पांडूचे मन विचलित झाले आणि समागमचा विचार मनात आला आणि शापामुळे पांडुराजा मरण पावला. माद्री ही त्याच्यासोबत सती गेली. पण कुंती मात्र आपल्या मुलांना वाढवण्यासाठी हस्तिनापूरला परतली. नंबर 4. कर्णाच्या जन्माची कथा. कर्णाचा जन्म कुंतीला वरदानामधून झाला. कुंती कुमारी असताना एकदा दुर्वासा ऋषी तिच्या वडिलांच्या महालात गेले. मग कुंतीने वर्षभर ऋषींची उत्तम सेवा केली. कुंतीच्या सेवेच्या भावनेने प्रसन्न होऊन पांडूपासून तिला मूल होऊ शकत नाही हे त्याने आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले आणि तिला कोणत्याही देवाचे स्मरण करून मूल होऊ शकते असे वरदान दिले. एके दिवशी कुतूहलाने कुंती तिच्या कौमार्यातून सूर्यदेवाचे ध्यान करू लागली. यातून सूर्यदेव प्रकट झाले आणि तिला एक पुत्र दिला जो सूर्यासारखा तेजस्वी होता आणि जन्मापासूनच त्याच्या शरीराला चिलखत आणि कानातले कुंडल घातले होते. ती अजूनही अविवाहित असल्याने लोकांच्या भीतीने तिने त्या मुलाला टोपलीत ठेवले आणि गंगेत सोडले. नंबर 5. श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्माची कथा. दशरथ राजा मध्यम वयात आलेले होते, पण त्यांच्या वंशाचा ताबा घेण्यासाठी त्यांना पुत्राच्या रूपात वंशज नव्हते. पुत्रप्राप्तीच्या इच्छेसाठी त्यांनी अश्वमेध यज्ञ आणि पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्याचा विचार केला. त्यांच्या एका सुमंत्र्याने त्यांना हा यज्ञ त्यांचा जावाई शृंगा ऋषी यांच्याकडून करून घेण्याचा सल्ला दिला. जर तुम्हाला शृंगा ऋषी आणि श्रीरामांची बहीण शांता यांची कथा जाणून घ्यायची आहे तर वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. दशरथांचे कौटुंबिक गुरु ब्रह्मर्षी वशिष्ठ होते. ते त्यांचे धर्मगुरू आणि त्यांचे धर्ममंत्रीही होते. त्यांच्या सर्व धार्मिक विधींच्या अध्यक्षतेचा अधिकार फक्त धर्मगुरूंना होता. म्हणून ब्रह्मर्षी वशिष्ठांची परवानगी घेऊन दशरथ राजांनी ऋषी शृंगाला यज्ञ करण्यासाठी आमंत्रित केले. शृंगा ऋषींनी दोन्ही यज्ञ उत्तम प्रकारे पूर्ण केले आणि पुत्रकामेष्ठी यज्ञादरम्यान यज्ञवेदीतून अलौकिक यज्ञपुरुष किंवा प्रजापत्य पुरुषांचा जन्म झाला आणि दशरथांना सोन्याच्या पात्रात नैवेद्य प्रसाद दिल्यानंतर त्यांनी हा प्रसाद आपल्या पत्नींना खाऊ घातल्याचे सांगितले. त्यांना मुलगा होईल यामुळे दशरथ राजा खूप आनंदित झाले आणि त्यांनी तो प्रसाद आपली राणी कौसल्या हिला दिला. मग राणी कौसल्या खिरीतला अर्धा भाग त्यांनी कैकेयीला दिला. नंतर त्या दोघींनी मिळून त्यांच्यातील थोडी थोडी खीर सुमित्राला दिली. परिणामी राणी सुमित्राला लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे 2 मुलं होतात, तर राणी कौसल्याला दशरथांचा मोठा पुत्र श्रीराम आणि राणी कैकेयीला भरतची आई होण्याचा बहुमान मिळाला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागामध्ये.